हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्डच्या रिलेटेड असणाऱ्या शॉर्टकट कीज पाहिलेल्या होत्या. मग त्यामध्ये आपण कट, कॉपी, पेस्ट किंवा सेव्ह कशा पद्धतीने आपण डॉक्युमेंट कशा पद्धतीने सेव्ह करू शकतो, त्याच्यानंतर नक्की त्याच्यासाठी शॉर्टकट की कोणती वापरू शकतो, याच्याशी रिलेटेड असणारा व्हिडिओ आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल तर ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी मायक्रोसॉफ्ट वर्डच्या रिलेटेड असणाऱ्या शॉर्टकट कीज हा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही तो नक्की पहा. म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कोणत्या शॉर्टकट कीज आहेत आणि आपलं काम अगदी इझीपणे म्हणजे अगदी कमी वेळात कशा पद्धतीने होऊ शकतं हे तुमच्या लक्षात येईल. आणि आजचा व्हिडिओ आहे तो आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल. म्हणजे काय तर मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये कोणत्या शॉर्टकट कीज आहेत जेणेकरून आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये काम करत असताना अगदी कमी वेळात आपलं ते काम कसं सहजरित्या पूर्ण होऊ शकतं हे शॉर्टकट कीचा यूज केल्यानंतर आपल्याला नक्कीच समजेल. आणि त्याच शॉर्टकट कीज आपण आज पाहणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ स्किप करू नका. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की शॉर्टकट कीज कोणत्या आहेत ज्या आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये किंवा मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये किंवा पॉवर पॉईंटमध्ये यूज करू शकतो. तर मायक्रोसॉफ्ट वर्डचा तर झालेलाच आहे. आता मायक्रोसॉफ्ट एक्सेल. आता मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे अत्यंत उपयोगी असं एक्सेल ॲप आहे की त्यामध्ये आपण टीचर्स लोकांनासुद्धा स्टुडंटचा रिझल्ट जनरेट करण्यासाठी खूप अगदी इझी मेथडने आपण तो रिझल्ट जनरेट करू शकतो. तो आपण कशा पद्धतीने करू शकतो ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेनच. तोपर्यंत आज आपण पाहूयात शॉर्टकट कीज. आता ज्यावेळेला तुम्ही एक्सेल विंडो ओपन करता किंवा एखादा कंटेंट तुम्ही टाईप केलेला असतो एक्सेलमध्ये, तर त्या टाईप केलेल्या कंटेंटला जर अजून तुम्हाला एडिट करायचं असेल, मॉडिफाय करायचं असेल तर नक्की कोणत्या शॉर्टकट कीज तुम्ही यूज करू शकता ते आज आपण पाहूयात. तर फर्स्ट शॉर्टकट की आहे कंट्रोल+A. कंट्रोल+A म्हणजे काय तर मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये जो काही तुम्ही कंटेंट टाईप केलेला आहे तो ॲट अ टाईम पूर्ण कंटेंट जर तुम्हाला सेव्ह करायचा असेल, पूर्ण कंटेंट सिलेक्ट करायचा असेल, पूर्ण कंटेंट सिलेक्ट करण्यासाठी कंट्रोल+A ही शॉर्टकट की आहे. कोणती आहे? इथे दिली आहे कंट्रोल+A. कंट्रोल+A म्हणजे काय? सिलेक्ट ऑल कंटेंट ऑफ वर्कशीट. त्या वर्कशीटवरती जो पूर्ण कंटेंट तो ॲट अ टाईम आपण सिलेक्ट करू शकतो. नेक्स्ट आहे कंट्रोल+B. कंट्रोल+B म्हणजे काय तर बोल्ड हायलाइटेड सिलेक्शन. जे सिलेक्शन असतं ते बोल्ड हायलाइटेड आपण करू शकतो. कंट्रोल+D म्हणजे फिल डाऊन. नेक्स्ट सेलमध्ये तुम्हाला एंट्री करायची असेल, डाटा फिलअप करायचा असेल तर कंट्रोल+D या शॉर्टकट कीचा यूज करून तुम्ही नेक्स्ट फिल डाऊन नेक्स्ट सेलमध्ये डाऊन सेलमध्ये डाटा एंटर करू शकता. नेक्स्ट आहे कंट्रोल+K. जर तुम्हाला हायपरलिंक इन्सर्ट करायची असेल तर कंट्रोल+K ही जी शॉर्टकट की आहे ती आपण इन्सर्ट लिंकसाठी यूज करू शकतो. F2 म्हणजे काय? एडिट द सिलेक्टेड सेल. सिलेक्टेड जे सेल आहे त्याला जर आपल्याला एडिट करायचं असेल तर कंट्रोल+K याचा यूज करून तुम्ही त्याला सिलेक्शन देऊ शकता, एडिट करू शकता. एडिट द सिलेक्टेड सेल. F5 म्हणजे काय? गो टू स्पेसिफिक सेल. जर एखाद्या पर्टिक्युलर सेलमध्ये आपल्याला जायचं असेल तर कंट्रोल F5चा यूज करून गो टू स्पेसिफाईड सेल आपण करू शकतो. नेक्स्ट आहे F11. म्हणजे जर तुम्हाला मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये जर चार्ट क्रिएट करायचा असेल तर शॉर्टकट की आहे F11. या कीचा यूज करून, फंक्शन कीचा यूज करून तुम्ही चार्ट क्रिएट करू शकता. नेक्स्ट आहे Alt+Shift+F1 म्हणजे इन्सर्ट न्यू वर्कशीट. एक्सेलमध्ये जर तुम्हाला नवीन वर्कशीट इन्सर्ट करायची असेल तर Alt+Shift+F1 ही एक शॉर्टकट की आहे. त्याच्यानंतर जर एखादा एक्सेल फॉर्म्युला विंडो जर एखादी तुम्हाला ओपन करायची असेल तर यामध्ये Shift+F3 ही एक शॉर्टकट की आहे. Shift+F3 याचा यूज करून तुम्ही ओपन द एक्सेल फॉर्म्युला विंडो करू शकता. Shift+F5 ब्रिंग अप सर्च बॉक्स. Shift+F5 म्हणजे ब्रिंग अप सर्च बॉक्स. सर्च बॉक्सला आपण डिस्प्ले करू शकतो. कंट्रोल+L म्हणजे काय?
ओपन द क्रिएट टेबल डायलॉग बॉक्स. जर एक्सेलमध्ये टेबल डायलॉग बॉक्स ओपन करायचा असेल, क्रिएट टेबल डायलॉग बॉक्स, तर Ctrl+L ही शॉर्टकट की यूज केल्यानंतर आपण ओपन द क्रिएट टेबल डायलॉग बॉक्स करू शकतो. Ctrl+O, CTRL मीन्स कंट्रोल ओनली. CTRL+O म्हणजेच Ctrl+O म्हणजे काय, ओपन अ वर्कबुक. जर तुम्हाला एक्सेलमध्ये एखादं वर्कबुक ओपन करायचं असेल तर Ctrl+O ही शॉर्टकट की यूज करून तुम्ही एखादं वर्कबुक ओपन करू शकता. नेक्स्ट आहे Ctrl+W. Ctrl+W मीन्स क्लोज द करंट वर्कबुक. क्लोज द करंट वर्कबुक. एखादं वर्कबुक तुम्हाला करंटली जे ओपन आहे ते वर्कबुक जर तुम्हाला क्लोज करायचं असेल तर Ctrl+W याने तुम्ही क्लोज द करंट वर्कबुक करू शकता. आणि नेक्स्ट आहे Ctrl+N. Ctrl+N म्हणजे काय, क्रिएट अ न्यू वर्कबुक. सेम एक्सेलमध्ये जर तुम्हाला एखादं वर्कबुक क्रिएट करायचं असेल तर Ctrl+N ही शॉर्टकट की यूज करून तुम्ही नवीन वर्कबुक ओपन करू शकता. अशा पद्धतीने आपण ह्या शॉर्टकट कीज पाहिलेल्या आहेत. काही वेळेला असं होतं की मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ज्या शॉर्टकट कीज आहेत, काही वेळेला त्याच काही सेम शॉर्टकट कीज आपण एक्सेलमध्ये सुद्धा यूज करू शकतो. असाच जर तुम्ही शॉर्टकट कीजचा यूज केला एखादं कंटेंट, एखादं डॉक्युमेंट तयार करत असताना, एखादा टेबल क्रिएट करत असताना, एक्सेलमध्ये काम करत असताना, तर या शॉर्टकट कीचा आपल्याला खूप सारा उपयोग होऊन जातो. आणि ह्या शॉर्टकट कीमुळे आपलं काम कमी वेळात लगेच पूर्ण होऊ शकतं. म्हणजे खूप काम आपण अगदी कमी वेळात कंप्लीट करू शकतो. तर हे झालं आजच्या आपल्या शॉर्टकट कीजबद्दल. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि टीचर्सच्या रिलेटेड असणारा महत्त्वाचा एखादा स्टुडंट टेबल ज्यावेळेला आपण एक्सेलमध्ये क्रिएट करतो तर त्या क्रिएट केलेल्या स्टुडंट टेबलमध्ये आपण ऑटोमॅटिकली कशा पद्धतीने ॲडिशन किंवा पर्सेंटेज किंवा ग्रेड कशा पद्धतीने डिस्प्ले करू शकतो त्याच्याशी रिलेटेड असणारा इम्पॉर्टंट फॉर्म्युला मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे. त्यामुळे नवीन अपडेटेड व्हिडिओ, नवीन अपडेटेड नॉलेज मिळण्यासाठी A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलशी कनेक्टेड राहा. म्हणजे तुम्हाला नवनवीन जे काही अपडेटेड इन्फॉर्मेशन आहे, नवीन अपडेटेड जे फॉर्म्युलाज आहेत ते आपण एक्सेलमध्ये कशा पद्धतीने यूज करू शकतो आणि टीचर्सनी स्टुडंटचा रिझल्ट अगदी कमी वेळात सहजपणे कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल, टीचर्ससाठी महत्त्वाचा असणारा व्हिडिओसुद्धा मी एक्सेलच्या रिलेटेड असणारा व्हिडिओ मी अपलोड करेन. तुम्ही त्या व्हिडिओला पण नक्की सीन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी व्हिडिओ तो अपलोड करेन. अशा पद्धतीने हे आज आपल्या आजच्या व्हिडिओबद्दलचं झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर या A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.